गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कॅफे फोडले। सांगली येथील 100 फुटी रोडवरील कॅफेत घडली घटना। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केली कॅफेची तोडफोड। सांगलीतील 100 फुटी रोडवर असणाऱ्या कॅफे हंग ओन या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी कॅफेची तोडफोड केली। कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकले। याच कॅफेमध्ये 2 दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असून मुलींचे शोषण होत आहे। या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी धारकऱ्यांनी केली आहे। दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण। मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे। गेले 2 वर्ष झालं आपण हे जे अश्लील चाळे चालतात कॅफेमध्ये त्या विरोधात आयजी साहेब, परत SP साहेब, त्याच्या आधी आपण गृहमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत। पण तरी सुद्धा आता आपल्या सांगलीत ते असे अश्लील चाळे चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत। आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा, त्या मुलीचा बळी झालाय। म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झालाय 15 तारखेला, म्हणजे परवा दिवशी। त्या कॅफेमुळं आपल्या सांगलीत असे अजून 4-5 कॅफे चालू आहेत। शिवप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे, गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या वेळेला निवेदन दिलंय, आयजी साहेबांना निवेदन दिलंय, तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत। खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत, यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांना ही 5-5 हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात। मग हे पोलिसांच्या मुळे झालंय का? यांच्यामुळे यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती, जे अश्लील चाळे हे करतात, ती भीती यांची मोडलेली आहे। आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज काय केलं नेमकं तुम्ही? त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असे काही कॅफे सांगलीत चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार। आणि काल जो हा प्रकार झालाय त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सहआरोपी करावं ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे। आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो। अरे मागे